तर साम टीव्हीच्या बातमीनंतर आता दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। गुन्हेगारी कुठपर्यंत पोहोचली हे समजेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले। दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। मला असं वाटतं आतापर्यंत एखाद्या अधिकाऱ्याची आमदाराची खोटी सही केल्याचं प्रकरण होतं। प्रत्यक्षात न्यायाधीशाची खोटी सही करण्याचा प्रकार घडलेला आहे। अतिशय धक्कादायक प्रकार हा आहे। जर न्यायाधीशाची खोटी जर सही केली जात असेल तर मला असं वाटतं आपण गुन्हेगारी कुठपर्यंत पोहोचलेली हे आपल्या लक्षात येईल। तर बघा, आता जेली कुणी चूक केली असेल, शहानिशा व्हावी, तपास व्हावा आणि त्या व्यक्तीवर कारवाई व्हावी। अशा पद्धतीने सहीचा वापर, तो सुद्धा खोट्या सहीचा, त्याला फ्रॉजरी म्हणतो। फ्रॉजरीमध्ये बरेच काही कलम आहेत जे त्या व्यक्तीवर लागू शकतात। योग्य ती शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी एवढंच इथं विनंती करतो। पुण्याच्या कोर्टामध्ये चुकीचे पेपर दाखवून एकाने जामीन मिळवण्याचा प्रकार काल समोर आलेला आहे। कसं बघता, म्हणजे न्याय व्यवस्थेत नाही, चुकीचंच आहे। जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणीच करणार नाही आणि त्यामुळे त्याची दखल घेतली गेलेली आहे। त्याच्या योग्य ती कारवाई नक्की होईल।